हा बघा आता इथून सगळीकडेपेक्षा ना डोंगर जे दिसतात ना इथून फुल फुल ग्रीनरी हा सगळीकडे जिकडं लक्ष जाईल तिकडं. ट्रेन मिस झाली हे बघा इकडे हे वरती आहे ना मला वाटतं हे सर्व शेती करतात इथे सर्व भाज्या वगैरे वरती पिकवतात असं वाटतं. चहाचे मळे आहेत. कुठं निघालेत? दाणे भाजाला सरळ शिव मुंबई नाशिक स्ट्रेट. चलो आपल्याला स्ट्रेटच जायचं आहे आता. ये चल रही है बिग डॅडी स्कॉर्पिओ एन. यार हे काय बोडन रे बोडन. बघ विहिरी बघा. कसं असतं मुंबईला ते बोलतात ना मुंबई कधी झोपत नाही. मुंबईचं धावपळीचं जेवण तसं आहे. 2 मिनटं कोण थांबू शकत नाही. एक वेळ ठोकतील गाडी पाठीमागून पप्पी घेतील पण थांबणार नाही कोण. बघा कधीपासून आपलं काम पेंडिंग होतं गाडीचं करू चाललेलं सगळ्या गोष्टी आल्यात. आता एक जी डिलिव्हरी आहे ना ती ॲमेझॉन ऑफिसला आहे. कारण ते पहिलं कसं व्हायचं माहिती आहे का समजा टुमारो दाखवलं ना तर त्याच दिवशी म्हणजे आदल्या दिवशी जायचं ती डिलिव्हरी यायची म्हणजे ॲमेझॉनची. आता ते थोडंसं डिले पडलं त्यांचं तर ती तिकडे जायचं. त्याला मी बोललेलो तिकडे ऑफिसलाच ठेव मी येतो कलेक्ट करतो मी इथून मग पुढे जातो. कारण का तो येईपर्यंत अख्खी संध्याकाळ करेल त्याच्यामुळे आपला दिवस आता असाच निघून जाईल. तर बघा सध्या गाडीचा अवतार बघा काय झाला. कारण का खूप दिवस झाले गाडीला काढली नव्हती बाहेर. कारण जसं तू लोणावळा आलोय ना तो आज ऑलरेडी मागलेली होती त्याच्यात अजून सगळं पॅक झालंय. आता ह्याच्यामध्ये काय काय करतो बऱ्याचशा गोष्टी आपण गाडीच्या मागवल्यात आणि मेन लाईट मागवल्यात. लाईट कुठल्या मागवल्यात काय मागवल्यात त्या स्पेसिफिक मी तुम्हाला सांगेन त्या पूर्ण ब्लॉगमध्ये पण. आणि दुसऱ्या गोष्टी पण काय बसवतं काय नाही. कारण काय होतं जी स्टॉक लाईट आहे ना हा पहिला ह्यांचं कसं हॅलोजन बल्ब यायचा आणि जरी एलईडी वाला जरी लावला ना तरी पण तो तितक्या पुरत असतो तेवढा नाही. जेवढ्या फॉग लॅम्प ज्या देतील लाईट तेवढाच आहे. कारण ती जाणवतं नाईटला जेव्हा चालत लोणावळा पण गेलो ना अक्षरशः पावसाळ्यामध्ये पुढचा खड्डे काय आहे रस्ता काहीच कळत नव्हतं एकदम स्लो. त्याच्यामुळे मेन गोष्ट लाईट. नाईटला जर आपल्याला प्रवास करायचा आहे तर त्या कोणत्या लाईट लावतो त्या सगळ्या गोष्टी आल्यात. मेन शेवटच्या लाईटच राहिलेल्या आहेत. बाकीच्या सगळ्या गोष्टी मी बॅगमध्ये भरल्यात आणि आता इथून चाललो मुंबईला. आणि मुंबईलाच का मुंबईला आपला मेन माणूस आहे जो आपला मित्रच आहे आपला तो काम करतो सगळ्या गाड्यांचं. एकदा पण आपण तिकडंच नेतो पण तेव्हा मागच्या वेळेला थोडंसं काम केलं आणि कसं होतं खास त्या कामासाठी जाऊ शकत नाही. आता माझी दुसरी पण 1-2 कामं आहेत त्याच्याबरोबर चाललोय तर बोलो हे पण काम करून राखू म्हणून त्याला मी काल फोन केला येऊ काय तर बोलते ये. तर ठीक आहे आता निघतो इथून. बाकी सगळ्यांनी हे आहे ना हा सारा बजेटचा फॉल्ट आहे काय समजत नाही. पण हा खालचा नट एकदम पॉवरफुल येतात फिटिंगला. मग हा वरचा नट आहे ना हा मला 3 का 4 वेळा क्रॅक झाला आहे. आतमधल्या तुटतो ऑटोमॅटिक. आता परत हा गाडीला बसवायचा ना तर हा आतला नट पहिला काढायला लागेल. त्याच्यामुळे बघूया गेल्यावर कसं आहे काय होतंय. बऱ्याचशा गोष्टी करत आहेत काय करतोय काय नाही सगळं तुम्हाला 1 बाय 1 दाखवीन. त्याच्यामुळे ब्लॉग बघा आणि व्हिडिओ बघताय ना आता व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बरेचशा व्हिडिओ बघता चॅनलला सबस्क्राईब न करा सबस्क्राईब करा. आपल्याला फॅमिली आपली भरपूर मोठी करायची आहे. त्याच्यामुळे असे कंटेंट तुम्हाला ट्रॅव्हलिंग बायकिंग आणि लाईफस्टाईल या 3 रिलेटेड तुम्हाला कंटेंट कंटिन्यू आपल्या चॅनलला बघायला भेटेल. आणि 1 बाय 1 डे आपले व्हिडिओ येत असते. तर जरा जास्त वेळ घेत नाही कारण आता जवळपास 12 वाजलेत. 1-2 तास जातील पोचायला. त्याच्यामुळे ते इथून डायरेक्ट निघतोय अलिबागहून पार्सल कलेक्ट करू आणि डायरेक्ट इथं जाऊया मुंबईला. चलो जी चलो निघालो आता घरून. आणि आता पहिलं काम आहे आपलं ऑफिसला जायचं. पहिलं ऑफिसला जाऊया. पार्सल द्यायला आता फोन लावला निघायच्या आधी परत की बाबा आहे काय तर आहे बोलतोय. मी ठीक आहे ठेवलंय आहे म्हणजे कालच आलं होतं पण नंतर जो काय बोलतात टेम्पो येतो तो लेट येतो त्याच्यामुळं गडबड आहे सगळी. त्याच्यामुळं तर बोलतं आहे मी ठीक आहे त्याला कलेक्ट करू नको. तर आता मग डायरेक्ट जाऊ ऑफिसवरून आपली पार्सल घेऊया. आणि पार्सल घेतली की इथून का छू आहे डायरेक्ट. आणि पावसाने पण चांगली साथ दिली कारण पाऊस पण नाही आहे आता त्याच्यामुळं बेस्ट आहे. दिदीला पण फोन केला की पाऊस आहे का तिथं जाऊन येऊ नाही म्हणजे ठीक आहे. रेनकोट पण घेतला आहे बॅगला पण कवर घेतलं म्हणजे टेन्शन नको रस्त्यात. पहिलं करूया पेट्रोल भरूया. पेट्रोल भरल्याशिवाय मुहूर्तानं थोडंसं अँगल सेट करू थोडंसं कट वाटतंय आणि मग छू होऊन जाऊया इथून. मुंबई कुठं निघालीत? दाणे भाजायला दाणे भाजायला काय नाही हे गाडीचं सगळं काम करून आणतंय. राहायला चाललोय नाही तुला बोललो चल म्हणून.
ते ती लाईट आले तिकडे ते घेतोय अलिबागवरून आणि तिथून डायरेक्ट मुंबई. चल जाऊ. हां आता प्रॉपर झालं. मग थोडासा खाली आला होता म्हणून आता पहिले ॲडजस्ट केला आणि आता पेट्रोल वगैरे फुल म्हणजे फुल नाही केली, 500 टाकला, आपलं काम होऊन जाईल. कारण कसं आहे परत मग नंतर टाके की खोलायला लागतात. अय बाबा बघ आयला खतरनाक आहेत रे सगळे लावलेत ना. हे बघा एक 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 निघता हा इथला एक निघाला याचा, हे मधले 2 आहेत आणि तो तिकडचा शेवटचा तर गायबच केला. आईच्या गावात लावल्यासारखे 4 दिवस होते, नवले नंतर गायब. आणि इकडे त्याचा गायबच झाले पट्टी पूर्ण. हे 2 आणि हा एक 3 बस, बाकी थोडंसं गायब. आता ऑफिस जवळ आलो कारण का पटापट पाऊस आहे बघा. परत पाऊस भरला आहे, मध्येच पाऊस पडतो, परत थोडंसं ऊन येत आहे. इथे येईपर्यंत हे असं काय करतो मला मागत नाही डोकं चालत. मला जर रेनकोट चढवून निघूया, पार्सल घेऊया पहिले इथून. कलेक्ट केली म्हणजे जे आपल्या लाईट होत्या त्या कलेक्ट केल्या आणि आता निघालो. तर रेनकोट का चढवलं नाही, पाऊस जातोय परत मध्ये ऊन येतो. बघू आता लागला मध्ये तर थांबू आणि घालू. तर मध्ये ऊन पण आहे आणि मध्ये थोडं थंडावा पण लागतोय. सगळीकडेपेक्षा ना डोंगर जे दिसतात ना इथून फुल ग्रीनरी हा सगळीकडे, जिकडं लक्ष जाईल तिकडं. आणि हा आपली कार्तिखिंड आहे बोलदार, सगळीकडे अजून तुम्हाला बघायला भेटेल मस्त. आणि हा त्याला खंडाळा जो सिद्धेश्वरचा वॉटरफॉल जो आहे ना आपला तो. हे बघा इथं खंडाळ्यात आलो की इथून हा राईट मारायचा. हा राईट मारला की सरळ शेवटपर्यंत जायचं आहे, कुठंच नाही. नंतर देऊळ लागतं, देवळाची तिथे एक पोल आहे, तिथं पण ते बोर्ड लावलेला आहे. तिथून राईट मारला की सरळ सिद्धेश्वरच्या वॉटरफॉलला. एकदम सिंपल रस्ता आहे पण सुंदर वॉटरफॉल आहे. कोणी जर बघितलं नसेल ना तर नक्की या. आपल्या इथून आलो असतो ना ते इथून शॉर्टकटमधून डायरेक्ट एंटर झालो असतो. पण आता कसं आहे ते पार्सल घेऊन तेवढं फिरून यायला लागलं. धन्यवाद, आपला प्रवास सुखाचा हो. चलो आता खरी प्रवासाला सुरुवात होते. आता आपला अलिबागला बाय बाय करून ये चल रही है बिग डॅडी स्कॉर्पिओ एन. हे गाडी पण सही आहे, मला पर्सनली खूप आवडते, मस्त आहे गाडी. कारण बघा ना समोर लुक पण तिचा आत्ताचा बनवला ना तो एकदम कडक बनवला, जबरदस्त दिसते. आणि आतमध्ये बसलो ना की तिचा फील पण वेगळाच आहे. आणि ब्लॅक कलरचं नादच खोळा. ब्लॅक कलर कोणत्याही गाडीचा असू द्या, गाडीचा तो क्लासच वेगळा होतो आणि लुक चेंज होतं पूर्ण. ती बसून तर इथपर्यंत पट्टा आहे ना पेजारी पोहणं येणार हा काळापर्यंत इथं गर्दी जाम होतो. त्यामुळे ना होतेच. चलो हे ना हे ह्याच्यामुळं बस आल्या दोन्ही साईडनी, गाड्या जास्त आल्या ना की झाली इकडे फुल गर्दी. आणि मेन नाका पडतो ना हा पेदारीपासून पोयनाडपर्यंतचा भरपूर ट्रॅफिक होते. संध्या राईट साईडला माझ्या पूर्ण JSW कंपनी. इथून मस्त एकदम लुक येतो बघा इथून. हा ही फ्रेम बघा मस्त वाटतं एकदम बघायला. एकदम साईडने चालू होतं, इकडे खालीवर आहे सगळं. हा बघा परत खड्डा आला. तिकडच्या रोडला तर फुलल्या खड्डा पडलेला, त्या लावणाला गेलो आईला बोललो खतरनाक खड्डे. आता नंतर तो आलो परत ना त्यावेळेला ते बंद केलं होतं. हा बघा हा पूर्ण पॅच आहे ना, आता हा इकडचा बंद करतील पण हा पूर्ण पॅचच खराब होता, पूर्ण पॅच खतरनाक. आणि हे इकडं पण अंदाज लागू शकतो तुम्ही कसे असतात खड्डे. लागलो वरती आलो, आता पटापट जायला होईल. ते खालूनच निघेपर्यंत आहे ना भरपूर उशीर होतो. हा इकडचा डोंगर आहे ना हा बघा, ह्याच्यावर ते गवत एवढं मस्त आलं आहे ना, असं वाटतंय सुंदर होतं, एक नंबर दिसतंय. अजून एक मजा दाखवतो, थोडंसं जाऊ दे पुढं. सुंदर राहिलोय मी. हे बघा इकडं हे वरती आहे ना, मला वाटतं हे सर्व शेती करतात, इथे सर्व भाज्या वगैरे वरती पिकवतात. असं वाटतं चहाचे मळे आहेत. याला काय झालं इथं पुढे ते बघायला एकदम मस्त वाटतं. इकडचा हा डोंगर इथे आलो ना की हे बघायलाच वेगळं वाटतं. क्या हुआ इधर, रोड का कंस्ट्रक्शन. अब विहिरी बघ, विहिरी बघा
विहिरी बघा. रस्ता वरती आहे, परत मधून खाली आहे, परत साईडने वरती आहे. तिथले फॉर्मॅटिक GL 350 CD आहे फॉर्मॅटिक. आहे भाजी वगैरे आहे मला वाटते. फॅमिली नाही, यांचा भाजीचा टेम्पो दिसते मला वाटतं. घरातले सर्वजण का काय कळत नाही, पण आहे भाजी घेऊन चाललेले आहे. हे पण मजा वेगळी आहे टेम्पोत जायचे. इथून जवळून बघा कसला भारी वाटतोय. हा बघा एक मिनिट, जरा सगळं रूटला होते. हा बघा आता इथून एकदम प्रॉपर दिसत. गोप्रोमध्ये आलाय की नाही मला माहिती नाही, कारण माझी मान काय तेवढी क्रॉस होत नाही, पण दिसत असेल आय थिंक तो. कारण आता ढग वगैरे काहीच नाही, एकदम क्लिअर दिसतंय. म्हणजे इथपर्यंत पूर्ण वरती ट्रेक आहे. एवढा खालून जंगल जाऊन मग वरती ट्रेक करायचा. मस्त आहे. पण तुम्ही पण कधी कोणी केलं नसेल ना तर एक्सपिरियन्स करा. आणि मला पण नक्की जायचं आहे. मी गेलो तर माझी डेफिनेटली व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. पळसोई फड्यापर्यंत आलो, सरळ गेलो, लेफ्ट मात्र डायरेक्ट पनवेलमधून जाऊ. आता पनवेलमधून जात नाही, आता इथूनच लेफ्ट मारतोय. बाहेरून डायरेक्ट आपण त्या कळंबुरीच्या तिकडे सिग्नलला जाऊया. यार हे काय बोडन रे बोडन, कुछ तो लगा. अरे रे 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 रे, हे बघितलं काय हालत आहे रोडची. आत्ता बनवलेला रस्ता आणि ह्या पावसाळ्यात झाली ह्याची हालत. अजून कसं काय होणार पुढचं, काय करायचं सांगा तुम्ही. आता गडबड आहे भाई, गडबड आहे. टॉवर नजर पण जात नाही, एवढे वरती जात आहे. मागच्या व्हिडिओला पण दाखवलं, जेव्हा फ्रेम न्यायला आलो होतो तेव्हा मी इथलं दाखवलं सेम. मी बोललो काहीतरी केलं असेल, काय नाही तसंच आहे सगळं. आणि त्यात कसे हे ट्रक चालतात ना अजून मोठे, त्यामुळं अजून गडबड. अरे हा इकडे कुठं येतं उलटा. अरे बा हे बघा काय. अरे डोंगर पण बघा कसला पूर्ण ग्रीन 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 झालंय ना, एकदम मस्त वाटतंय. सुंदर दिसत सगळं. असं वाटतं मस्त ट्रेक करावं वरती. पण असं ठिकाणी जायचं असेल ना इथे जंगल आहे तर कधी पण मी पण सजेस्ट करेन की ग्रुपनेच जा, सिंगल जाऊ नका. कारण लास्ट एकदा आम्ही गेलो होतो दोघं जण, त्यावेळेस आम्ही अनुभव घेतला आहे. कारण रस्ता चुकलेलो आणि रस्ता भेटत नाही. माझ्या मैत्रिणीचं खाली घर होतं, त्यांना माहिती होतं कुठं कसं काय यायचं आहे. आणि मग ते लोक आले होते असं. त्याच्यामुळे ग्रुप असेल ना तर बेस्ट आहे. कारण सगळीकडून असं वाटतं सगळीकडून रस्ता आहे आणि पुढं गेलं तर कायच नसतं. त्याच्यामुळे ग्रुपनीच जा, पण मजा येते. पोचलो तर सिग्नलवरून आपल्याला मारायचं लेफ्ट आणि सरळ सरळ घाटकोपर. थांबायला आपण आता डायरेक्ट सर्व्हिसने टाकू सर्व्हिस रोडने टाकू गाडी. आता सगळं आपल्या प्रॉपर रूटला तर लागलो आहे. सरळ टू सरळ शिव मुंबई नाशिक स्ट्रेट. चलो आपल्याला स्ट्रेटच जायचं आहे आता. काय कुठं घुसाघुस नाही कसं असेल. कारण कसं होतं, एकतर सकाळी लवकर आलो ना तर एक खाली भेटतो, या मधल्या टायमाला एक खाली भेटतो, नाहीतर मग एकदम रात्री. कारण का नाही तर ऑफिस टाईमचा जर भेटला ना, आता तर 10-11पर्यंत आलो असतो ना तर पॉवरफुल आहे, रोड पण पॅक होतं सगळे. त्याच्यामुळे ऑफिस टाईम सोडून जर आलो ना तर मग पटापट जायला पण होतं, रस्ता पण पूर्ण खाली भेटतो. नाहीतर मग आपल्याला पण अडकायला होतं. पण आत्ताच्या शहराला बघितलं सगळीकडे जिकडं लक्ष जाईल तिकडे कन्स्ट्रक्शन आहे. ह्या किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग, तिकडे परत समोर या बिल्डिंगचं काम चालू. म्हणजे सगळा कॉर्पोरेट एरियात बनतो पूर्ण टोटल. सगळ्यांचे ऑफिसेस त्या सगळ्या गोष्टी असतात. कारण सगळ्या गोष्टी एवढं पटापट चालल्यात ना पुढे की काय विचार नाही करू शकत. आपल्याकडलाच जो बदल आहे ना एवढा अलिबागमधला जो बघितला आहे, सुरुवातीला काय होतं आणि आता जो पटापट वाढत चाललेला सगळ्याच्या भाव सगळ्याच गोष्टी. माणसाला आत्ताच्या कंडिशनला फायनान्शियली आहे ना पॉवरफुल स्टेबल व्हायला पाहिजे, नाहीतर मग कठीण काम आहे.
ट्रेन मिस झाली गेली, मस्त वाटत होतं. थोडंसं पुढं आल्यावर चालू झालं, गेली मला वाटते. आली की नाही माहिती नाही कोपऱ्यामध्ये. खाली आहे रे बाबा, खाली हे. आणि पहिलं आहे ना हे कमी होतं, आता हे इकडून डिस्टन्स वाढवलं, हे इकडे आतमध्ये घेतलं, म्हणजे बाहेर घेतलं. त्याच्यामुळे हा रोड एवढा वाढला, नाही तर अजून गर्दी व्हायची. आणि संध्याकाळचं तर हातदोडी काम होतं, नको वाटतं. एकदा सुटलं ऑफिसमधून काय ते पहिले यायचो या रूटने, कंटिन्यू प्रवास असा. वाशीहून घाटकोपर वाशी कंटिन्यू करतात की काय डायव्हर्जनला. तू जातोस का मी जाते, चला एक पण नाही गेलं तर कोणाला नाही जायला भेटणार. चलो रे चलो. इकडे रिक्षावाला टाकतोय का इकडे बाईकवाला टाकतो असं चाललंय. आणि रस्ता आहे छोटा, ह्याला पण नाही त्याला पण नाही. कसं असतं मुंबईला, ते बोलतात ना मुंबई कधी झोपत नाही, मुंबईचं धावपळीचं जेवण तसं आहे. 2 मिनटं कोण थांबू शकत नाही. एक वेळ ठोकतील गाडी पाठीमागून, पप्पी घेतील, पण थांबणार नाही कोण. ब्रिजच्या खाली एक आहे ना कंटिन्युअस गर्दी असतं, कंटिन्युअस. इथून एक लगेच सुटका होत नाही. चलो पॅक सगळे करत असतात पकडे पुढं पाटे. हो परतून आले ब्रिजवरून खरी बाईक नाही, एंट्री नाही आहे. आणि आता कॅमेरा पण बसवले, घरी जाऊन चेक करायला लागेल म्हणजे पडलंय का फाईन. कारण कसं आहे वरतून ह्या बाईकला आधी कसं होतं, आधी बाईकला एंट्री होती. ह्या रोडला आहे ना, हे जेव्हा रोड बनवला तेव्हा लगेच काही दिवसानंतर इथं ॲक्सिडेंट जाम झाले, म्हणजे स्लिप व्हायला लागले. रोडचं काम परफेक्ट झालं नव्हतं, गाड्या स्लिप मारायला लागल्या बाईकवरती. बाईकची एंट्री पूर्ण बंद करून टाकली. फक्त मला वाटतं कारचा शेजारी पण गाडी घेऊन येतात वरती ना, असं नाही. त्याच्यात मी पण आपल्याला वरती घेऊन घाटकोपरमध्ये पोहोचलो. वेलकम टू घाटकोपर. आणि आपलं जायचं रमाबाई कॉलनीमध्ये. पण कसं आहे, हा बघा आता हा ब्रिज झाला, या ब्रिजच्या खालून मग रस्ता आहे पण तो चालू केलेलं नाही. आणि ब्रिजवर आहे गर्दी म्हणून बोललो खालून जाऊ आणि पुढून त्या ब्रिजच्या खालून टर्न मारून यायला लागेल परत. नाहीतर इथून टर्न मारला का लगेच आपल्याला आतमध्ये जायला होईल. पण याचं काम अजून एवढं चालू आहे, काय ओपन नाही केलेलं असं काहीतरी आहे. मला वाटतं ना काम झालं आहे पण ओपन नाही केलं आहे. थांब बघू दे, मला पण नाही माहिती. उलटं बोलण्यापेक्षा पहिलं बघू दे काय विषय आहे. नाही बघा, हा वरचा ब्रिज चालू केला आहे, इथून हा बंद आहे अजून. हा बघा, हा तिकडे पलीकडे हे बघा, हे इथं पण काम चालू आहे ना. हे झाले काय इथूनच टर्न होईल डायरेक्ट, राईट टर्न मारला की. आणि हा इकडून स्टेशनला लेफ्ट साईडने आतमध्ये यायचं ना. आता बघा, आता कितीतरी गर्दी कमी आहे. ते सकाळी म्हणजे एकदम ऑफिस टाईमला तर आलो ना, तर जायला पण नाही भेटणार. संध्याकाळी त्याच्यापेक्षा बेकार गर्दी होते. भैया चलो यार, गडबड आहे सगळे. आतमध्ये यायचं ना म्हणजे जीवावर येतं. आणि बाईक एक वेळ ठीक आहे, पण मोठी गाडी घेऊन यायचं असेल ना तर एकदम जीवावर येतं. घासाघुसी झाली ना तर मग जाम जीवाला लागतं. आपण जीवाच्या पलीकडे एखादी गोष्ट जपतो आणि तिला हे शिल्लक कारणामुळे जर लागला ना तर मग ते हे होतं. तर आता पोचलो इकडे आणि सर्व सामान वगैरे त्याला दिलं. जो काम करणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये मला बघायलाच भेटेल काय करतोय काय नाही ते. आणि आता जेवायला आलो होतो तर फ्राईड राईस वगैरे खाल्ला. तर चला, जास्त फिरत नाही. काय चांगलं वाटलं काय चांगलं नाही वाटलं तर नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू याच्यात नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आजसाठी बाय.